हा, आता आपण बघणार आहोत. आपण आतापर्यंत लसावी मसावी दोन्ही पण बघितल्या, बेसिक गोष्ट सगळं काही क्लिअर केलं आहे. आता पुढचं जो आपण बघणार आहोत ते आहे व्यवहारी अपूर्णांकांची लसावी मसावी. काय? व्यवहारी अपूर्णांकांची लसावी मसावी. लसावी मसावी साध्या साध्या अंकांची लसावी मसावी आपण बघितलं. याच्यामध्ये व्यवहारी अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक दोन प्रकार आहेत. कोणते कोणते? व्यवहारी अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक. अपूर्णांक टॉपिक मध्ये तुम्ही व्यवहारी अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक बघितलेले आहात. समजलं? आता आपल्याला बघायचंय व्यवहारी अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक दोघांची लसावी मसावी पाहणार आहोत. आता या ठिकाणी बघा, मी एक संख्या दिली आहे तुम्हाला 2/3 आणि 4/9 चा लसावी काढा. पहिले तर आपण लसावी काढूया. 2/3 आणि 4/9 पहिले आपण काढूया लसावी. लसावी हा जर प्रश्न तुम्हाला विचारला गेला, लसावी हा जर प्रश्न विचारला गेला तर याला काय म्हणतात रे? अंश. काय म्हणतात याला? अंश. आणि याला काय म्हणतात? छेद. एवढं तरी माहिती आहेत का नाही? हो, माहिती आहे ना? हा, ठीक आहे. याला म्हणतात अंश आणि याला म्हणतात छेद. जर लसावी हा प्रश्न आला तर अंशांची लसावी काढायची आणि छेदांची मसावी काढायची. जे प्रश्न विचारलं ते अगोदर करायचंय. आता लसावी काढा. अंशांची लसावी म्हणजे काय? कशाची काढणार आपण? 2 आणि 4 यांची काय काढणार आपण? लसावी. बे एक बे, बे दुने 4, परत बे एक बे, बे दुने 4, 4 यांची काय आली? लसावी आली. अंशांची काय काढणार आपण? लसावी. आता छेदांची मसावी काढावी लागेल आपल्याला. छेदांची काय काढावी लागेल? मसावी. मसावी किती येणार? सरळ सरळ 3 1 3, 3 3 9, पुढे भाग जात नाही, विषय संपला. म्हणजे आपलं या प्रश्नाचं उत्तर किती मिळालं आपल्याला? 4/3. काय उत्तर मिळालं आपल्याला? 4/3. काय प्रश्न होता? 2/3 आणि 4/9 यांचा लसावी काढा. तर यांचा लसावी किती आहे? 4/3. आता मला सर्वांनी एक साथ सुरामध्ये बोला. लसावी अपूर्णांकांची लसावी काढण्यासाठी काय करणार तुम्ही? अपूर्णांकांची लसावी काढण्यासाठी काय करणार? अंशांची लसावी काढणार आणि छेदांची मसावी काढणार. डोक्यात फिट करून ठेवा. केलं फिट? लॉक करून घ्या, आहे ना? लॉक केला? बाहेर निघणार नाही का आता? पक्का? नाहीतर इंस्टाग्रामच्या रील नुसार यूज नाही करत. ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या, अजून संपलेलं नाही आपला पिक्चर. आता आपल्याला प्रश्न विचारणार मी. काय? लसावी काढा विचारलं. आता प्रश्न विचारणार मी मसावी काढा. काय काढा? प्रश्न विचारणार मी मसावी काढा. काय प्रश्न विचारणार मी तुम्हाला? मसावी काढा. आता मसावी काढा शब्द आला, ठीक आहे. काय आला? मसावी काढा. पहिले तर आपण काय काढलं? लसावी. आता आपल्याला मसावी काढा तर काय करायचं? अंशांची मसावी काढायची. कशाची? अंशांची मसावी आणि छेदांची लसावी. अंशांची मसावी आणि छेदांची लसावी. अंश कोणते आहेत आपल्याकडे? 2 आणि 4. या अंशांचं काय काढणार आपण? लसावी. लसावी काढू, सॉरी मसावी. प्रश्न मसावी आला तर मसावी काढा. मसावी बे एक बे, बे दुने 4, म्हणजे मसावी किती आली? 2. मसावी किती आली? 2. आता छेदांची लसावी 3 आणि 9. काय येणार? 3 1 3, 3 3 9, परत 3 1 3, म्हणजे 3 3 9. हे काय मिळालं आपल्याला? काय मिळालं आपल्याला? मसावी. पहिले आपण काय काढलं? लसावी. आणि त्याच अंकांची आपण काय काढलं? मसावी. 2/9 ही मसावी येणार. 2/9 काय येणार? ही मसावी येणार. आणि लसावी 4/3. तर अशा पद्धतीने तुम्हाला अपूर्णांकांची लसावी आणि मसावी काढायची आहे. काही डाऊट आहे का इथपर्यंत? कोणाला काय प्रश्न पडलाय का? डाऊट असेल तर लगेच विचारून घ्या, लगेच सॉल्व्ह करून टाकू आपण. सब ओके? ठीक आहे.